नमस्कार मुलांनो. तर आज आपण काय शिकणार आहोत? आपण याच्या आधी 1 to 12 पर्यंत सगळे चॅप्टर कंप्लीट केले. त्याच्यानंतर आपण जे टेस्ट होतं युनिट 1 to 4 हे कंप्लीट केलं मुलांनो. मग तर आता आपण काय शिकूया युनिट 1 मधलं 9 to 12. म्हणजे बघा 1.9 काय आहे आपल्या चॅप्टरचं नाव? से येस ऑर नो, मग टॉकिंग अबाउट थिंग्स आणि ऍक्शन टाइम आणि वर्ड्स वी नो. तर हे जे 4 चॅप्टर आहेत किंवा 4 ऍक्टिव्हिटी आहेत त्या आपण ह्या ऍक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि प्रश्न उत्तराच्या माध्यमातून आपण सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग आपण शिकायला सुरुवात करूया. युनिट 1चं 9 to 12. तर अशा प्रकारे आपली ऍक्टिव्हिटी जे आहे हा पोर्शन पूर्ण कंप्लीट झालेला आहे. तर मग आपण गेम खेळायला सुरुवात करूया. मुलांना आपला पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे. काय दिलेला आहे इथे? डॅश शी ईट मँगोज. आता बघा इथे आपल्याला ऑप्शन आहे डू. पहिला ऑप्शन आहे मुलांना लाल टोपीचा जो कलर आहे DO डू, ARER, मग आहे IS इज आणि DOES डज. तर काय येईल? हा जो थर्ड पर्सन म्हणजे पर्सन आहे ही शी इट यांच्यासमोर काय लागतो मुलांना? डज हा हेल्पिंग वर्ब लागतो आणि आय यू वी याच्यासोबत कुठला हेल्पिंग वर्ब लागतो? डू. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला असेल तर डू यू वॉन्ट असं वगैरे म्हणू शकतो. आणि डज आपण ही शी इट सोबत वापरतो. तर बघा काय येईल इथे? प्रश्न आहे शी इट मँगोज म्हणजे तिने आंबा खाल्लं का हे विचारायचं असेल तर काय येईल आपलं? 4 मधून कुठला ऑप्शन येईल? तर कुठला येईल मुलांना? डू शी इट मँगोज होईल का? नाही. आर शी इट मँगोज नाही येणार. बघा इज MR कोणासोबत येतो? म्हणजे आपल्याला जर एखादं जसं एक सिम्पल सेंटेन्स असेल फुल स्टॉप बोला त्याच्यासोबत काय येईल? इज वगैरे येईल. आणि मग डज DOES डज हा जेव्हा आपण ही शी इट असेल तर प्रश्न विचारायचा असेल तर आपण डज या शब्दाने काय करतो? त्याची सुरुवात करतो. मग काय होईल? डज शी इट मँगोज म्हणजे तिने आंबा खाल्ला का? आपलं उत्तर डज कुठल्या रंगाने दिलेले आहे? ह्या येलो टोपीनी. तर बघा आपलं उत्तर बरोबर आहे. काय होईल? डज शी इट मँगो. बघा आता दुसरा प्रश्न आहे दे हॅव अ बॉल. दे हॅव अ बॉल काय येईल? HAV हॅव दे हॅव अ बॉल असं बरोबर येईल का? डू दे हॅव अ बॉल. मग काय? वॉज दे हॅव अ बॉल. हॅड दे हॅव अ बॉल काय येईल? काय येईल इथे? इथे येईल डू दे हॅव अ बॉल. आपले उत्तर बरोबर आहे. तिसरा प्रश्न पाहूया आपण. वी डॅश स्टुडंट्स म्हणजे आम्ही स्टुडंट्स आहोत असं म्हणायचं असेल तर काय? वी आर स्टुडंट्स म्हणू का आपण? वी अँड इज अँड हे काय आर्टिकल आहे. वेअर वी वर स्टुडंट्स. वी इज स्टुडंट्स काय येईल मुलांना उत्तर बरोबर? वी आर स्टुडंट्स. आर कुठल्या रंगाने आहे? रेड रंग कलरची टोपी आपण प्रेस करूया तर काय बनेल सेंटेन्स? वी आर स्टुडंट्स. इथे काय येईल मुलांना? आर येईल. बघा चौथा प्रश्न. फाइंड द वर्ड दॅट बिगिन्स विथ लेटर T. T पासून सुरू होणारा शब्द सांगा. सांगा कुठला आहे? बघा THEN या शब्दाची सुरुवात T पासून झालेला आहे. BUT बट या शब्दाची सुरुवात B पासून झालेली आहे. IF इफ या शब्दाची सुरुवात I पासून झालेली आहे. आणि ONLY ओनली या शब्दाची सुरुवात O पासून आहे. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की फाइंड द वर्ड दॅट बिगिन्स विथ T. T ह्या लेटर पासून सुरू झालं पाहिजे. तर कुठला लेटर आहे मुलांना? सांगा. बरोबर T या लेटर पासून शब्द सुरू झालेला आहे. THEN. देन. तर देन कुठल्या रंगाच्या टोपीनी आहे? रेड. मग आपण रेड कलरची टोपी हे करूया, प्रेस करूया. उत्तर बरोबर आहे आपलं. बघा पाचवा प्रश्न बघूया. फाइंड द वर्ड दॅट एंड्स विथ लेटर E. आपल्याला असा शब्द शोधायचा आहे की ज्याची एंडिंग म्हणजे एंड म्हणजे ज्याच्या शेवटी E असतो. शेवटी काय आलं पाहिजे? E हा शब्द आले पाहिजे. US अस म्हणजे शेवटी E येतो का? नाही. MANY मिनी मध्ये शेवटी E येतो का? नाही. मग बघा SOME सम मध्ये शेवटी एंड्स होतो का E नी? येस. मग बघा EVERY इथे शेवटी E येतो का? नाही. तर आपल्याला प्रश्नात काय विचारलंय मुलांनो की ई शब्दाने एंड होणारा हा शब्द सांगा. तो कुठला आहे?
SOME सम. तर सम बघा कुठल्या रंगाची टोपी आहे मुलांना? ग्रीन कलरची. तर बघा आपलं उत्तर बरोबर आहे की पाहूया. बघा या माणसाला टोपी त्याची परत मिळालेली आहे, म्हणजे उत्तर आपलं बरोबर आहे. तुम्हाला मजा येत असेल हा गेम खेळताना. छान. बघूया आता पुढचा. आय डॅश इन द गार्डन. तर काय येईल? IS इज येईल का? आय इज इन द गार्डन. बरोबर वाटतं तुम्हाला? नाही. आय वॉज इन द गार्डन. बघा दुसरा. अँड आय एम इन द गार्डन अँड आय आर. तर आपण काय अभ्यासलेला आहे? आयच्या सोबत नेहमी हेल्पिंग वर्ब एम येतो. मग आय एम इन द गार्डन म्हणजे मी गार्डन मध्ये आहे. तर काय येईल मुलांना इथे? MAM हा शब्द इथे येईल. तर काय होईल? आय एम इन द गार्डन. तर एम कुठल्या रंगाने दाखवलेले आहे मुलांना? कुठल्या कलरनी दाखवलेले आहे? ग्रीन. तर आपण ग्रीन टोपीला प्रेस करूया. बघा त्याला त्याची टोपी परत मिळालेली आहे. उत्तर बरोबर आहे आपलं. बघा आता पुढचा प्रश्न मुलांना. वी डॅश अ बिग अँड ब्युटिफुल हाऊस. बघा वीच्या सोबत कुठलं हेल्पिंग वर्ब लागेल? हॅज, हॅड, हॅव, वॉज. आपण एक एक वाचून बघूया. वी हॅज अ बिग अँड ब्युटिफुल हाऊस योग्य वाटतं का? नाही वाटत. वी हॅड अ बिग अँड ब्युटिफुल हाऊस. मग आहे वी हॅव अ बिग अँड ब्युटिफुल हाऊस. वी वॉज. तर काय येईल मुलांना? इथे योग्य उत्तर आहे वी हॅव. काय येईल? HAVE हॅव. वी हॅव अ बिग अँड ब्युटिफुल हाऊस. तर काय येईल? हॅव कुठल्या रंगाने दिलेला आहे? आपलं उत्तर आहे हॅव. हॅव ग्रीन कलरनी दिलेलं आहे. बघा उत्तर बरोबर आहे. त्याला त्याची टोपी परत मिळालेली आहे. वी हॅव अ बिग अँड ब्युटिफुल हाऊस. पुढचा प्रश्न बघूया काय आहे मुलांना. आय डॅश अ डॉग. काय येईल? आय हॅड अ डॉग, आय हॅज अ डॉग. आय म्हणजे मग आहे अबव ऑल म्हणजे सगळे बरोबर आहे. आणि लास्टला आहे हॅव. माझ्याकडे कुत्रा आहे असं जर बोलायचं असेल तर काय म्हणू आपण? आय हॅव अ डॉग. तर उत्तर काय येईल मुलांना? हॅव. इथे काय येईल? आयच्या नंतर HAVE हॅव. आय हॅव अ डॉग. तर बघा हॅव कुठल्या कलरनी दिलेला आहे? येल्लो कलरनी. म्हणून आपण येल्लो कलरची टोपी प्रेस करूया. बघा टोपी मिळालेली आहे मुलांना. आता पुढचा प्रश्न बघूया आपण काय आहे. इट डॅश अँड अँट. काय आहे मग इट? इटच्या सोबत एम येईल का? नाही. इट इज अँड अँट, इट आर अँड अँट, इट वर अँड अँट. तर काय येईल? इट अँड अँट. इट अँड अँट म्हणजे इट अँड अँट काय येईल? म्हणजे तिथे मुंगी आहे असं म्हणायचं असेल तर काय म्हणू आपण? इट इज अँड अँट. इथे काय येईल? इज येईल. इटच्या पुढे काय येईल? इट इज अँड अँट. तर इज कुठल्या रंगाने दिलेला आहे मुलांना? निळ्या कलरनी. तर आपण निळी टोपी प्रेस करूया. बघा उत्तर बरोबर आहे. आता आपला शेवटचा प्रश्न आहे 10th. बघूया कुठला आहे. शी डॅश अ बुक. शी हॅज अ बुक, शी डिड अ बुक, शी हॅव अ बुक, शी हॅड अ बुक. काय येईल? शी हॅज अ बुक म्हणजे तिच्याकडे पुस्तक आहे. ऑप्शन असेल आपलं HAS हॅज. शी हॅज अ बुक. तर हॅज कुठल्या रंगाने दिलेला आहे मुलांना? रेड. आपलं उत्तर बघा बरोबर आहे. अशा प्रकारे मुलांना आपण 10ही प्रश्नांची उत्तरे बरोबर सॉल्व्ह केलेली आहेत. तर मुलांना आपण ऍक्टिव्हिटी झाली, गेमच्या थ्रू पण आपण रिकॉल केलेला आहे. मुलांना आता आपण टेस्ट देऊया. टेस्टला सुरुवात करूया. बघा प्रश्न वाचूया. हे प्रश्न आपण याआधीच गेम मध्ये सॉल्व्ह केलेली आहेत. मुलांना तुम्हाला असं क्विक उत्तरं द्यायची आहेत, म्हणजे कमीत कमीत वेळेत तुम्हाला प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करायची आहेत. बघा डॅश शी एट मँगोज. काय येईल? डू, इज, आर, डज. काय येईल उत्तर मुलांना? आपलं उत्तर असेल डज. काय येईल? डज शी एट मँगोज. डज शी एट मँगोज मीन्स तिने आंबे खाल्ले का? बघा प्रश्न पुढचा. दे हॅव अ बॉल. काय येईल? हॅव येईल का इथे? हॅव दे हॅव अ बॉल. वॉज दे हॅव अ बॉल. डू दे हॅव अ बॉल. हॅड दे हॅव अ बॉल. काय येईल? इथे उत्तर असेल डू. डू दे हॅव अ बॉल. बघा नेक्स्ट. आय डॅश अ डॉग. काय येईल मुलांना? हॅड, अबव ऑल, हॅज की हॅव? काय म्हणू आपण? आय हॅव अ डॉग. उत्तर असेल हॅव. बघा नेक्स्ट. इट डॅश अँड अँट. बघा ऑप्शन आहेत एम, आर, इज, वर. आपण गेम मध्ये हे सगळं अभ्यासलेलं आहे. लवकर सांगायचं उत्तर आहे. काय येईल? इट इज अँड अँट. इथे येईल उत्तर इज. बघा पुढचा प्रश्न मुलांना. आय डॅश इन द गार्डन. काय येईल?
इज, एम, वॉज, आर. आपण काय म्हणू? आय एम इन द गार्डन. उत्तर असेल एम. बोलतो ना आय एम इन द गार्डन म्हणजे मी गार्डन मध्ये आहे. बघा 6वा प्रश्न, फाइंड द वर्ड दॅट बिगिन्स विथ लेटर टी. तुम्हाला अशा शब्द शोधायचा आहे ज्याची सुरुवात टी या शब्दाने होते. बघा देन टीनी सुरुवात झालेली आहे, बिगिन विथ टी. इफ मध्ये टी दिसतोय का? सुरुवातीला नाही. BUT बट मध्ये बी आलेला आहे आणि ONLY ओनली मध्ये ओ आलेला आहे. तर आपल्याला विचारलंय बिगिन्स विथ लेटर टी, तो कोणता शब्द आहे? देन. आता पुढचा प्रश्न बघूया. वी डॅश अ बिग अँड ब्युटिफुल हाऊस. काय येईल? हॅव, हॅज, हॅड, वॉज. काय म्हणू आपण? वी हॅव अ बिग अँड ब्युटिफुल हाऊस म्हणजे आमच्याकडे एक मोठा आणि सुंदर असा घर आहे. बिग म्हणजे मोठा, ब्युटिफुल म्हणजे सुंदर. बघा पुढचा प्रश्न, शी डॅश अ बुक. हॅज, हॅव, डिड, हॅड. काय येईल मुलांना? शी हॅज अ बुक. शी हॅज अ बुक म्हणजे तिच्याकडे पुस्तक आहे. बघा डॅश, वी डॅश स्टुडंट्स. बघा आर, वर, अँड, इज. काय येईल मुलांना? वी आर स्टुडंट्स म्हणजे आम्ही स्टुडंट्स आहोत, आम्ही विद्यार्थी आहोत. बघा फाइंड द वर्ड दॅट एंड्स विथ लेटर ई म्हणजे ज्याच्या शेवटी ई हा शब्द येतो तो तुम्हाला शब्द शोधायचा आहे ऑप्शन मधून. US मध्ये ई आहे का शेवटी? नाही. SOME मध्ये ई आहे का? हो, इथे शेवटी ई आहे. मेनी मध्ये पण शेवटी ई नाहीये आणि एव्हरी मध्ये पण शेवटी ई नाहीये. तर उत्तर असेल आपलं सम. बघा मुलांना आपण ही 10ही प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह केलेली आहेत आणि आपले 10ही प्रश्न अगदी बरोबर आहेत. तर अशा प्रकारे आपण टेस्ट सॉल्व्ह केलेली आहे. आता आपण चौथ्या ह्याच्याकडे जाऊया. क्वेश्चन आन्सर. विच ॲनिमल हॅज अ लॉंग नोज. विच ॲनिमल हॅज अ लॉंग नोज. लांब नोज कोणाचं असते? सांगा. व्हेरी गुड, एलिफंटचं असते. कोणाचं असते? एलिफंट. काय आहे प्रश्न? विच ॲनिमल हॅज अ लॉंग नोज. असा कोणता प्राणी आहे ज्याची जी नोज असते म्हणजे नाक असं लांब असतो? ते कोण येतो आपल्या डोळ्यासमोर? एलिफंट. हत्ती, हत्तीची जी ट्रंक असते, सूंड असते, ती काय आहे? लांब नोज. असा कोणता ॲनिमल आहे मुलांना ज्याची नोज लांब असते? कुठला आहे? एलिफंट. एलिफंटची स्पेलिंग काय आहे? ELEPHANT. एलिफंट. बघा दुसरा, विच ॲनिमल इट्स बनाना. कोणता ॲनिमल बनाना खातो मुलांना? सांगा. बघा मंकी. कोणता ॲनिमल बनाना खातो? विच ॲनिमल्स इट बनाना? मंकी. मंकी म्हणजेच माकड. काय आहे मंकीची स्पेलिंग? MONKEY. आता तिसरा प्रश्न, एकदम बेसिक प्रश्न आहेत मुलांना, जे त्याची उत्तरं तुम्हाला फास्ट द्यायची आहेत. डज टायगर हॅव अ ब्लॅक अँड ऑरेंज स्ट्रिप्स. म्हणजे टायगरला जे पट्टे असतात, स्ट्रिप्स म्हणजेच पट्टे, ते असे ब्लॅक आणि काळ्या रंगाचे, ऑरेंज आणि काळ्या रंगाचे असतात का? येस. तर काय आहे? डज टायगर हॅव अ ब्लॅक अँड ऑरेंज स्ट्रिप्स. तर असेल येस. उत्तर असेल होय. टायगर हॅज ब्लॅक अँड ऑरेंज स्ट्रिप्स म्हणजे वाघाला ऑरेंज आणि ब्लॅक कलरचे पट्टे असतात. बघा प्रश्न चौथा, राईट द नेम ऑफ द ॲनिमल दॅट जम्प्स अँड कॅचेस फ्लाईज. असा कोणता ॲनिमल आहे जो जम्प करतो आणि असा फ्लाईज म्हणजे जे माशा आहेत त्यांना पकडतो? कोणता आहे? फ्रॉग. FROG. फ्रॉग. फ्रॉग म्हणजेच बेडूक. पुन्हा प्रश्न वाचा. राईट द नेम ऑफ द ॲनिमल दॅट जम्प्स अँड कॅच फ्लाईज म्हणजे तो असा जम्प करतो आणि फ्लाईज माशांना असं पकडून खातो. कोणता ॲनिमल आहे मुलांना? फ्रॉग. फ्रॉग म्हणजेच बेडूक. FROG. फ्रॉग. बघा फाइंड रायमिंग वर्ड्स फ्रॉम द चार्ट. तुम्हाला या म्हणजे चार्ट मधली काय रायमिंग वर्ड्स बघायची आहेत. बघा कुठले आहेत? हेअर. आपल्याला जो चार्ट होता त्याच्यात काय होते? जे शब्द होते कुठले आहेत? हेअर, देअर, एनी, मेनी, वेन, देन, माय, बाय, माय, दॅट, व्हॉट. जो वर्ड्स, जे वर्ड आपण शिकलेलो, टू, द, व्हॉट, वेन, देअर, वेअर, हे जे शब्द शिकलेलो WH आणि TH पासून सुरुवात झालेले, हे त्याच्यातले रायमिंग वर्ड्स आहेत. काय आहे? हिअर, देअर म्हणजे एक सारखं साऊंड आहे. एनी, मेनी, वेन, देन, बाय, माय, दॅट,
व्हॉट. बघा 6वा प्रश्न, फाइंड द वर्ड्स दॅट बिगिन विथ TH और W फ्रॉम द चार्ट. चार्ट मधून TH आणि W पासून सुरुवात होणारे शब्द काय होते मुलांनो? सांगा. T पासून काय होतं? द होतं, टू, देअर होतं, दीज, ठीक आहे. आणि W पासून व्हॉट, व्हेन, अजून वेअर, हुम. हे डब्ल्यूज पासून म्हणजे डब्ल्यू पासून सुरू होणारे शब्द आहेत. हे बघा, हे टी पासून द, टू, देअर, व्हॉट, वेन, वेअर, हुम. हे डब्ल्यू पासून सुरू होतं आणि हे टी पासून सुरू झालेलं आहे. बघूया आपण उत्तरात पण आहे द, देअर, देम, टू, धिस, देअर, दॅट, वेन. हे टी पासून आणि डब्ल्यू पासून हू, वेअर, विथ, व्हॉट, विदाउट आणि वेन. या शब्दांची स्पेलिंग पण तुम्ही लक्षात ठेवा. बघा 7वा प्रश्न आहे, फाइंड द वर्ड्स दॅट एंड विथ ओ और वाय फ्रॉम द चार्ट. आता ओ पासून आणि वाय पासून कोणते कोणते शब्द येतात? एंड शेवटी कुठे, म्हणजे काय आलं पाहिजे शेवटी? ओ आलं पाहिजे आणि वाय. तर बघा काय आहे, WH मध्ये ओ आहे शेवटी, नो मध्ये ओ आलेला आहे चार्ट मध्ये आणि टू मध्ये ओ. बघा एनी मध्ये वाय आहे, वाय पासून एंडिंगला येणारे शब्द बघा, एनी, माय, एव्हरी, वाय आलेला आहे, बाय, मेनी अँड ओनली. याच्या शेवटी काय आलेलं आहे? हे ओ एंडिंगला आलेले आहेत, हू, नो आणि टू मध्ये, आणि वाय हा एनी, माय, एव्हरी, बाय, मेनी आणि ओनली मध्ये आलेला आहे. आता आपला शेवटचा प्रश्न आहे मुलांना, बघूया. फाइंड द वर्ड्स बिगिन विथ TH और WH फ्रॉम द चार्ट. आता TH पासून बिगिन विथ कुठलं आहे? कुठलं आहे? द, देअर, दॅट हे शब्द आहे. आणि WH पासून हू, हुम, व्हॉट, वेअर, वाय हे शब्द WH पासून सुरू झालेली आहेत आणि हे TH पासून सुरू झालेली आहेत. बघा इथे एकदा बघूया आपण. बघा काय आहे TH पासून सुरू झालेली? देअर, द, देम, दिस, देअर, दॅट, देन. बघा WH पासून हू, वेअर, व्हॉट, वेन, वाय, होल आणि विल. अशा प्रकारे मुलांना आपण चॅप्टर म्हणजे जे युनिट मधलं होतं 1.8 पासून 1.12 पर्यंत जे अभ्यासले होतं ग्रामर पोर्शन आणि जो पण आपला सिलेबस होता तो जो अभ्यासलेला आहे त्याच्या मार्फत काय केलेलं आहे मुलांना, आपण ऍक्टिव्हिटी केलेली आहे, गेम खेळलेलो आहोत आणि टेस्ट पण दिलेली आहे आणि प्रश्नाची उत्तर दिलेली आहेत. अशा प्रकारे मुलांना आपलं युनिट 1 हा टोटली म्हणजे संपूर्ण कंप्लीट झालेला आहे. याच्यानंतर आपण युनिट 2 ची सुरुवात करूया. धन्यवाद.